मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे कोबी. तर कोबी अशा टाईपचा आपण कट करून घ्यायचा आहे. कोबी मस्त कट करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये डाळ भिजत टाकायची, मुगाची किंवा चण्याची. तर हे तर मी तेल ठेवलेलं आहे, तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेली. तर ह्यामध्ये आता मी कोबी टाकून घेत आहे. तर बघू शकताय त्यामध्ये खाली बुडाला डाळ होती, ही डाळ मुगाची भिजत टाकलेली. तर डाळ मस्त भिजून झालेली. तर इथं मी आता कोबी धुवून टाकलेली. तर त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची. डाळ टाकून घेतल्यावर थोडंसं हळद मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला नॉर्मल गॅसवर वाफलून द्यायचं. म्हणजे हवा निघून द्यायची, वाफ निघून द्यायची त्याची. हवा बोलली, वाफ निघून द्यायची. म्हणजे कोबी त्याला मिठात परतली जाते. तर ही डाळ अशी मस्त फुगली गेलेली आहे. तर लवकर परतली जाते, म्हणजे शिजली पण जाते. बघू शकताय. आणि जास्त मुगाची डाळ यूज करायची ह्याला आपल्या कोबीला. चला आता मी ही डाळ त्यामध्ये टाकून घेत आहे. तर बघा, हळद मीठ टाकून घेतलेले मी. तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. कोबीला पाणी सुटलं जातं मीठ टाकल्यावर, त्यामुळं काय करायचं आपल्याला, कोबीला पाणी वगैरेची गरज लागत नाही. तर ही नुसतं वाफावरती शिजून घ्यायची आपल्याला कोबी. तर हळद मीठ टाकून मिक्स करून घेतलेले. तर ह्यावरती आपल्याला 10 ते 15 मिनटं काय करायचं आहे, ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवलं का तर ही मस्तपैकी शिजली जाते त्याला मिठात. त्याला पाणी टाकायची वगैरे गरज राहत नाही. आणि मी इथं घेतलेलं आहे घरगुती आपलं मिरचीचं तिखट, घरी बनवलेलं, लसूण मीठ जिरे घालून. तर हे ह्याला आपण टाकणार आहे. तर चला, तर ह्याच्यावर आता मी झाकण ठेवत आहे. तर ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता हे 10 ते 15 मिनटं मी शिजवून देतात. तर बघू शकता ह्याच्यात मी तिखट घालून घेतलेलं आहे. तर ह्याला पाणी सुटलेलं आहे. तर आपल्याला अजून 10 मिनटं ठेवायची. 5 मिनटं झालेले आहेत आणि गॅस फुल करायचा. नंतर शिजून झालं की गॅस बंद करायचा. भाजी शिजून झाली की. व्हिडिओ पूर्णपणे पहा, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. चला, इथेच व्हिडिओ खतम करत आहे. सर्वांना बाय.